माता प्रसन्न विद्येची देवता सावित्री फुले सप्तस्वराच्या देवी माता सरस्वती हिंदवी स्वराज्याचे महानधिपती छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महान समाज क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले लवजी साळवे एका खंजरीच्या डोक्यावर भजनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्याचं कार्य केलं असे राष्ट्रसंत तुकोजी महाराज वैराग्याची मूर्ती गाडगे बाबा संत कबीरदास महाराज संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई मीराबाई इतर थोर महासंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश प्रदान करणारे शांतिदूत महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध ही लोककला लोप पावणे आणि मनोस्थिती हालाकीची असताना अथांग परिश्रम केले सर्व कलावंतांचे प्रेरणास्थान ठरले असे क्रांतीसूर्य साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हैदरबत्ती विठ्ठल होनाजी बाळा इतर थोर महान समाज सुधारक सगळ्यांना शहर आणि अत्यंत सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आहे शालाबाजाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या या बुधवार पेठ हॉटेलमध्ये आज दुय्यम खड्या गमतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम राऊंडचे मानकरी आदरणीय शहीर साहेब अंबादाजी नागदेवी तुरा घराणे मुक्काम समलवाडा यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या आयोजक नियोजक मान्यवर या गावातील प्रथम नागरिक आणि ज्याच्या माथ्यावर आज दुय्यम खड्या गमतीचा कार्यक्रम पार पडल्याच्या वेळेस उपस्थित प्रिय रसिक प्रेक्षक बांधव महिला बंधू भगिनी सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा प्रदान करतो. हे आलेलं जे नूतन वर्ष आहे हे सगळ्यांच्या सुखाचं जावं भरभराटीचं जावं प्रभूचरणी प्रार्थना करतो. पार्टीचा परिचय सांगण्यासारखं काही नाही. आदर्श गुरुसुभान पार्टी मुक्काम निलज बुजुर्ग तालुका मावाडी जिल्हा भंडारा नावानं पार्टी सातारा शहर राजन सदेवकडे सहशाही विसुलालजी वाघाडे पार्टीचे निर्देशक किशोरदादा लोंदासे ढोलकवादक किशोरदादा पंचबुधे लाटवादक अंकुजी बावणे पार्टीचे नर्तक विनोददादा पवनदादा ताळवादक प्रकाशदादा देवगडे आणि स्वरवादक अरविंददादा देवगडे यांच्या संपूर्ण पार्टीचे मंडळ सादर झालेलं आहे. वेळ फार झाली जास्त वेळ न घेता फक्त एवढं बोलू इच्छितो की हा माणूस चुकीचा पुतळा चूक करणे हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य. जो चुकत नाही त्याला माणूस म्हटलं जात नाही महामानवाचं उपमान दिलं जातं. आणि जो माणसासारखा दिसत असून जर स्वतःहून चूक करत असेल तर त्याची गणना पशुमध्ये म्हणजे जनावरांमध्ये केली जाते. आणि म्हणून ठोक घातलेली चूक तात्पुरती माफ करण्यापेक्षा पत्रामध्ये घेऊन गोट करून घ्या कारण तुम्ही माफ करत राहिल्यात आमच्या चुका दुरुस्त होणार नाही. आणि म्हणून कार्यक्रमाला विराम झाल्यानंतर त्या आमच्या चुका आमच्या निदर्शनास आणतील की जेणेकरून घडून आलेल्या चुका पुन्हा घडून येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अपेक्षा व्यक्त करतो. होऊ घातलेल्या दुय्यम खड्या गमतीच्या कार्यक्रमाला फार मोठं मोलाचं सहकार्य शांतचित्तानं कार्यक्रम पार पाडाल सहकार्याची भावना ठेवून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्याचे चरणात मस्तक होऊन महाराष्ट्र देवता मातेला अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. जय हिंद जय भारत.
बुद्धीचे तुम्हीच मालका द्यावे सद्बुद्धी तुमच्या बालका करतो तुमचा तुमचे पुण्य पवित्र करतो तुमचा विधान तुमच्याच पासून निर्माण झाल्या चारही खाली चार स्वेद दंड जऊद बीज लक्ष चौऱ्या त्रिभुवनामध्ये तुमची जवानी करतो तुमचा विधान काय बापू ज्याला परमेश्वर म्हणतो सृष्टीची रचना केली चार खाणी निर्माण केल्या चार दंड उठली जारज म्हणजे जारातून उत्पन्न होणारे अर्थात आम्ही तुम्ही गाय मत शेळी म्हणजे डुकर श्वेदज म्हणजे कामापासून ज्याची अशी उत्पत्ती झाली असे श्वेदज उद्भिज म्हणजे बियापासून जमिनीतून उत्पन्न होणारे आणि अंडज म्हणजे उत्पत्ती झाली अशा चार खाणी निर्माण केल्या तर त्याला वाटलं भूतलावर मानवी जीवनाची उत्पत्ती केली याच्या वाणी तयार करायला पाहिजे आणि त्या वाणी तयार केल्या किती आणि कोणत्या आहे का माहिती या जल जीवाचे तुम्हीच कराल उद्धार करतो तुमचा ओहो परा म्हणजे माणसाच्या श्रद्धेतून निर्माण होणारी वाणी पश्यंती म्हणजे हृदयस्थानातून जी वाणी निर्माण होते बोलतो मध्यमा म्हणजे कंठस्थानातून जी वाणी निर्माण होते बोलतो या वाणीला या वाचेला वैखरी वाणी वैखरी वाचा म्हटलं जातं चार खाणी चार वाणी लक्ष 84 जीवनी कोणते असतील तर पशूच्या 30 लक्ष आहेत पक्ष्याचे 10 लक्ष वृक्षाचे 20 लक्ष पाण्यामध्ये तयार होणारे जे प्राणी आहेत 9 लक्ष आणि कुर्मी कीटक ज्यांना म्हणतो ज्याचं नेहमी झाडामध्ये वास्तव्य असतं 11 लक्ष आणि मानवाचे 4 अशा लक्ष 84 जीवनी तयार केल्या त्या परमेश्वराने याच्या मागचे नेमकं कारण भूतलावर मानवी जीवनाची उत्पत्ती केली पण हा माणूस राहिला माणसं तर सगळे दिसतात पण माणूस बनणे कठीण आहे आणि माणूस जर बनला तर त्याचा पुनर्जन्म कधी होत नाही पण तो माणसासारखा असून त्याचे कृत्य जर पशुसारखे असतील तर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या शिक्षितेमुळे अनेकदा भारत देश गुलाम झाला याला स्वातंत्र्य करण्याकरता काय केलं वीरांनी आहे का स्वातंत्र्यासाठी अनेक वीर लढले पुंडरकताच या धरणीवर तपडले राजगुरु सुखदेव भगत सिंग फासावर चढले करतो त्यांचा द्वार करून या खुले महत्व शिक्षणाच माझ्या आई बहिणीला मिळवून दिले करतो त्यांचा
इंदू होईल तिची ग्वाही या संसाराच्या पायी म्हणती देव आठवत नाही स्वर्गीय कवी मदन मस्ताना सदा तुमच्या चरणास राही शाहीर राजहंस इसुलाल कृष्णा गुण तुमचे गाईन माझ्या रामा ओ रामा माझ्या रामा भीमा गौतमा रामा माझ्या रामा भीमा गौतमा कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना पूर्वीपासून चालत आलेली परंपरा गायन कलेचे कार्यक्रम असो नृत्य कलेचे असो हवन असो भजन असो हिंदू धर्माच्या नियमानुसार संस्कृती तयार झालेली आहे की सर्वप्रथम आराध्य दैवताची म्हणजे हिंदू धर्माच्या नियमानुसार त्या श्री गणेश भगवंताचं विधिवत पूजन केले जातं त्याला त्रिवारवंदन केले जातं नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात आणि म्हणून शाहिरीच्या माध्यमातून रीतिरिवाजाप्रमाणे त्या परमेश्वराचं पूजन करतो आहे पुरातन पिक्चर आहे आणि गीताचे बोल मैं बेनाम हो गया ऐका पूजन करणारा त्रिवारवंदन करणारा कोणताही भक्त असो अनुयायी असो अपेक्षा व्यक्त करतो कार्य सिद्ध करण्याकरता आणि तीच अपेक्षा व्यक्त करून त्या परमेश्वराचं पूजन करतो आहे माझ्या प्रत्येक शब्दाचा तुम्हाला विचार करायचा है इंसानियत आदमी को इंसान बना देती है हर लगन मुश्किल को आसान बना देती है लोग भी जाते मंदिरों में पूजा करने क्योंकि अस्थायी पत्थरों को भगवान बना देती है